सुरुवातीलाच बातमी आहे ती कुर्ला अपघात प्रकरणातली, कारण या प्रकरणात बेस्टचे काही अधिकारी आणि कंत्राटदार यांची चौकशी आता होणार आहे। कुर्ला पोलीस बेस्ट अधिकारी आणि कंत्राटदारांची चौकशी करणार असं समजतंय। संजय मोरे जो आरोपी बस चालक आहे त्याला बस चालवायला देताना निकष पडताळणी झाली होती का याची चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे। त्यासाठी बेस्टचे काही अधिकारी संबंधित कंत्राटदार यांची चौकशी होणार आहे। सध्या आपण ही दृश्य बघतो, एकीकडे आरोपी संजय मोरे याचा हा फोटो आहे, तो बस चालवत होता या अपघातादरम्यान, तर दुसरीकडे अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आपण बघतोय। भरधाव येणारी बस आपल्याला दिसते। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, कशा पद्धतीने नेमकी चौकशी होणार आहे? कुठली समिती गठीत केली जाईल का? नेमके कुठले अधिकारी ही चौकशी करतील? नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं तर काल जो भीषण अपघात झालेला आहे बेस्ट बसकडून, त्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि अजून हा मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। सध्या मी ह्या कुर्ला बस डेपोमध्येच आहे आणि जी अपघातातली बस होती ती बस ज्या दिशेला लावण्यात आलेली होती त्या दिशेवरतून बस पुन्हा कुर्ला डेपोच्या उजव्या साईडला नेऊन लावण्यात आलेली आहे। आरटीओचे पथक आलेलं आहे आणि आरटीओचं पथक या बेस्ट बसची तपासणी करत आहे। नेमका अपघात कशामुळे झाला? अनेक वेळा सांगण्यात येत आहे की जी बस होती त्या बसचा ब्रेक होता तो फेल झाला होता, मात्र अशी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही। तसेच हा ड्रायव्हर मद्यधुंद असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येते, मात्र या संदर्भात देखील अधिकृत माहिती समोर आलेली नाही। सध्या तपासणी सुरू आहे। विशेष म्हणजे हा जो ड्रायव्हर होता संजय मोरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। 3 वाजता कुर्ला कोर्टात हजर करणार आहेत आणि त्यानंतर त्याला पोलीस कस्टडी सुनावण्यात येईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। त्याच्याकडून अधिक माहिती मिळवली जाईल आणि त्यानंतर पुढील कारवाई होईल। विशेष म्हणजे हा संजय मोरे जो ड्रायव्हर होता त्याला कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलं नव्हतं। हा कंत्राटी पद्धतीचा ड्रायव्हर होता। ड्रायव्हरची नेमणूक केल्यानंतर 3 महिने त्याला प्रशिक्षण दिलं जातं, मात्र यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलं नव्हतं। त्याने 9 वेळा मॅन्युअल गाड्या चालवल्या होत्या आणि काल देखील तो कुर्ला डेपोमध्ये बेस्ट बस घेऊन आला आणि त्यानंतर त्याने एसी बस हातात घेतली। याला कोणतीही कल्पना त्या ड्रायव्हरला या बस संदर्भात नव्हती। विशेष म्हणजे बस हातात घेतल्यानंतर जी बेस्ट बस त्याने चालू केली त्यानंतर बस चालवत असताना त्याच्याकडून जो अपघात झाला त्यानंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं। निश्चित, आणि त्याच्यामुळे सामान्य मुंबईकरांच्या मनात आता ही भीती बसली असं म्हणायला हरकत नाही। शिल्पा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।